सध्या सोलापूर शहर जिल्ह्यासाठी दररोज 30 मेट्रिक टन सीएनजीचा तुटवडा निर्माण होत असून गुजरातमधील दाभोळमधून येतोय सीएनजीचा कच्चा माल। सध्या सोलापूर शहर जिल्ह्यासाठी दररोज 100 ते 120 मेट्रिक टन सीएनजी इंधन वाहनांसाठी लागत असून सोलापुरातील औद्योगिक वसाहतीमध्ये केवळ 70 मेट्रिक टन क्षमतेचं सीएनजी उत्पादन होत आहे। याबाबत बैठक घेतली असून येत्या 15 दिवसात प्रतिदिन उत्पादन क्षमता ही 95 मेट्रिक टनपर्यंत नेली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिली। वाहनांसाठी लागणारं सीएनजी इंधन हे एलएनजी रूपात आणलं जातं। गुजरातमधील दाभोळ इथून हे एलएनजी सोलापुरात औद्योगिक वसाहतीमध्ये आणल्यानंतर त्यावर प्रक्रिया करून सीएनजी तयार केलं जातं। सध्या 600 मेट्रिक टन एलएनजी उपलब्ध आहे। उत्पादन क्षमता वाढल्यानंतर सीएनजी पुरवठा सुरक्षित होईल, असं जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी सांगितलं। सोलापूर शहर जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नाही। लोकांनी पॅनिक होऊन डिझेलचा साठा करू नये। तसंच इंधन पंपावर ड्रममधून शेतकऱ्यांना इंधन नेल्यास त्यांची नोंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत। त्या नोंदीनुसार रँडमली त्या शेतकऱ्यांनी खरोखरच शेती कामासाठी डिझेल नेलं आहे की ते काळ्या बाजारात विक्री करत आहेत याची माहितीही तपासली जाणार असल्याचं जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी सांगितलं। सध्या राष्ट्रीय महामार्गाचं काम मोठ्या प्रमाणात चालू आहे। या कामांसाठी लागणाऱ्या जेसीबी, ट्रॅक्टर यासारख्या वाहनांना इंधन उपलब्ध करून दिलं जाणार आहे। शेती कामांसाठी आणि नागरिकांसाठी इंधन कमी पडू देणार नसल्याचंही जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी स्पष्ट केलं। जवळपास पेट्रोलच्या बद्दल विचारलं तर जवळपास 11,261 किलोलिटर स्टॉक आमच्याकडे सध्या आहेत आणि दररोज आमच्याकडे येत आहेत। डिझेलचं विचारलं तर जवळपास 38,749 किलोलिटर आमच्याकडे साठा उपलब्ध आहेत। सध्या विचारलं तर जवळपास 7 ते 8 दिवसचा साठा आमच्याकडे उपलब्ध आहे। त्या व्यतिरिक्त दररोज जे काही आमचं डिमांड आहे त्याच पद्धतीनं सप्लायसुद्धा सुरळीतपणे चालू आहेत। कुठेही टंचाई निर्माण झालेले नाही, त्यामुळे कोणीही पॅनिक बाईंगचे जो प्रकरण आहे ते कृपया करून काही दिवसामध्ये आम्हाला असं लक्षात आलं आहे की पेट्रोलच्या डिमांड जवळपास 30 ते 31% वाढ झालेली आहेत आणि डिझेलच्या डिमांड जवळपास 50 ते 52% डिमांड वाढलेली आहे। याच्यामध्ये मेजॉरिटी रिझन असं आहे की लोकांचं थोडा भीती आणि पॅनिक बाईंचे प्रमाण सुरू झाले। इतकी टक्के वाढ होऊन सुद्धा कुठेही सोलापूरमध्ये टंचाई निर्माण झालेलं नाही। याच्यामध्ये काल मीटिंग करत असताना आम्हाला लक्षात आलं आणि 1-2 बातमी पण आला होते की काही ठिकाणी शॉर्ट सेलिंगचे प्रमाण थोडं आहेत म्हणून। त्यामुळे आम्ही असं केलं आहे की पुढच्या 1 महिन्यामध्ये सगळं पेट्रोल पंपवर कॅलिब्रेशन जे आहेत याच्यामध्ये कॅलिब्रेशन जवळ झालं असेल, अगोदर झालं असेल तरी पूर्णपणे नवीन पद्धतीने सुरळीतपणे आम्ही कॅलिब्रेशन करणार आहोत। या व्यतिरिक्त प्रत्येक प्रांत आणि तहसीलदारांना सांगितलेले आहे की ज्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये असलेले पेट्रोल पंपमध्ये क्वालिटी आणि क्वांटिटी कॅलिब्रेशन प्रमाणे होत आहे किंवा नाही तो चेक करण्यासाठी एक समिती स्थापन केलेली आहे। या कमिटीचे कार्यक्रम 1-2 असणार। एक, सर्वप्रथम क्वालिटी आणि क्वांटिटी चेक करणे आणि दुसरा समन्वयक म्हणून काम करून जे काही स्थानिक स्तरावर जे काही लोकांचा तक्रार आहे ते तक्रार सोडवण्यासाठी।